मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी राजकुमार जगताप तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. काल आपल्या देशाचे उपराष्ट्रपती, नवनियुक्त उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा झाला. ह्या शपथविधीच्या पूर्वी जे पूर्व उपराष्ट्रपती होते जगदीप धनकडाविषयी ते कुठे गेले, त्यांना कोण गायब केले, त्यांना कोण बंदी करून ठेवलंय, इथपर्यंत बोलणारे संजय राऊत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ते राहुल गांधी, या दोघांच्याही थोबाडीमध्ये जगदीप धनकड यांनी काल सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधीला मारलेला आहे. ह्या दोघांनाही त्या ठिकाणी तोंडघशी मित्रांनो अक्षरशः जगदीप धनकड यांनी मारलेला आहे. मित्रांनो, झालं असं काही दिवसापासून ज्यावेळेस जगदीप धनकड यांनी आरोग्याचं कारण पुढे करून राजीनामा दिला होता, त्या राजीनाम्यानंतर धनकड गेले कुठे, धनकडाला बंदिस्त करून ठेवलंय, धनकडांनी शासनाला प्रश्न विचारले म्हणून त्यांना पाय उतार केलंय आणि आता धनकड कुठे आहेत असं धनकडांची काळजी आम्हालाच आहे हे दाखवायचा प्रयत्न केंद्रामध्ये राहुल गांधी उपस्थित करायचे आणि महाराष्ट्रामध्ये संजय राऊत तेच प्रश्न रिपीट हे महाराष्ट्रामध्ये करायचे. आता यांचं दुखणं काय होतं की यांना फक्त मुद्दे पाहिजे असतात. भाजपच्या विरोधामध्ये, पर्यायी देशाच्या विरोधामध्ये आपल्याला कधी काय आपली पोळी शेकून घेता येईल, आपली पोळी कशी भाजता येईल याकडे यांचं फक्त लक्ष असतं. बाकी यांचं कुठलीही यांना कळवळा नाही. जगदीप धनकड हे आजारी आहेत, त्यांच्या घरी भेटण्यासाठी हे किती वेळेस गेले होते, ते त्या ठिकाणी एक वेळेसही गेले नाहीत. फक्त बाहेरून या मीडियामध्ये आणि त्यांचे जे झेंडूबाम मीडिया आहे, जे चाय बिस्कुटवाले मीडिया आहे, त्यांना बिस्किट टाकून फक्त याच बातम्या लावायच्या. आता कालच्या सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधीला त्या ठिकाणी जगदीप धनकड हे चांगली आपल्या बायको सोबत सपत्नीक आले, व्यंकय्या नायडूंच्या बाजूला बसले आणि त्यांचं जे जिथं राहणं होतं, जिथं थांबणं होतं, हे पूर्ण हे उल्हासदायक आणि आनंदी आणि प्रसन्न होतं. म्हणजे या ठिकाणी मला एक असा प्रश्न पडतोय की एखादा व्यक्ती आरोग्याचं कारण दाखवून, आरोग्याचं कारण सांगून तो पदावरून पायउतार होतो, तो राजीनामा देतो. मग एखादा आजारी व्यक्ती कुठं ट्रिप करायला बाहेर जातो का, किंवा आजारी व्यक्ती रस्त्यावरती बाहेर फिरतो का? आजारी व्यक्ती घरामध्ये बसूनच आराम करेल ना. एक सिंपलशी लहानशी गोष्ट आहे, पण या लोकांनी फक्त आता सरकारला घेरायला एक मुद्दा मिळालाय आणि तो मुद्दा आपल्याला उचलायचा आहे हे फक्त धरून त्यांनी त्या ठिकाणी याचं राजकारण करायला प्रयत्न केला होता. आणि महाराष्ट्रामध्ये संजय राऊत बेचा पाडा, जसं राहुल म्हणतात तसं इथं संजय राऊत हे गिरवतात. बे एक बे, राहुलनं चुकून 4 बे दोन्ही 6 म्हटलं तर राऊत इथं बे दोन्ही 6 नाही 8 म्हणतील. इथपर्यंत यांचं जे काही चाललंय ते चाललेलं आहे. मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये जगदीप धनकड आले, त्यांनी शुभेच्छा पण दिल्या राधाकृष्णनला आणि त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. त्या ठिकाणी सपत्नीक येऊन त्यांनी अक्षरशः या लोकांच्या थोबाडीमध्ये मारलेली आहे की आमच्यामध्ये काय नाही, माझं आरोग्याच्या कारणामुळे मी बाहेर होतो आणि मला आता आनंद आहे की ह्या सगळ्या जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या देशामधील जे उपराष्ट्रपती 15वे सी.पी. राधाकृष्णन आहेत, यांना चांगला मान मिळाला, त्यांची निवड झाली, म्हणून त्याचं अभिनंदन करण्यासाठी जगदीप धनकड हे त्या ठिकाणी पहिल्या रांगेमध्ये व्यंकय्या नायडूच्या बाजूला बसले होते. आता ह्या गोष्टी पाहण्यासाठी, धनकडना विचारण्यासाठी त्या ठिकाणी राहुल गांधी का आले नाहीत? राहुल गांधी 15 ऑगस्टला नव्हते, लाल किल्ल्यावरती त्यांची खुर्ची रिकामी होती, ते 26 जानेवारीला सुद्धा तिथे नव्हते आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मी भारतामधील राज्याबद्दल, राज्यासाठी लढतोय. आता ते म्हणतात मी भारताच्या विरोधामध्ये लढतोय.
अहो, भारताच्या विरोधामध्ये लढणारा 15 ऑगस्टला 26 जानेवारीला हजर कसा राहू शकतो? कारण हा मुळात देशप्रेमी नाहीच, हे यातून उघड उघड सिद्ध होतंय. यांना एवढी धनकडांची चिंता होती, काळजी होती, हे एवढं संविधान मानतात, यांना एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रिय आहे, तर मग लोकशाहीनं नियुक्त केलेल्या याच संविधानाच्या एका संविधानिक पदावर विराजमान झालेल्या CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीला एक राहुल गांधी खासदार म्हणून नाही, तर राहुल गांधी एक विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना कॅबिनेटचा दर्जा असताना त्या ठिकाणी ते गैरहजर का होते? मुळात त्या ठिकाणी धनकडांना विचार सोडून द्या, पण मुळात एक प्रश्न असा येतो की जे काही संविधानिक पदाचे आहेत किंवा जे काही संविधानिक गोष्टी असतात त्या ठिकाणी त्याचा हे अपमान हा पदोपदी करतात आणि हातामध्ये ते लाल पुस्तक घेऊन मिरवतात की आम्हीच संविधान वाचवतो आणि आम्हालाच संविधान वाचवायचं आहे. CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीला त्या ठिकाणी गैरहजर राहून हे गेले होते कुठं? हे मलेशिया फिरायला गेले होते. यांना वेळ भेटतो, यांना मलेशिया फिरण्यासाठी वेळ भेटतो, यांना कुठं बाहेर परदेशी दौऱ्यासाठी त्यांना वेळ पुरतो, पण या ठिकाणी ह्या संविधानिक या सोहळ्यासाठी या लोकांना वेळ पुरत नाही. हे असे राहुल गांधी आणि त्यांचा चेला चपाटा आहे महाराष्ट्रामधील संजय राऊत. ज्या गोष्टी ह्या वरी गिरवल्या जातात त्या ह्या राज्यामध्ये सुद्धा गिरवल्या जातात. कालपर्यंत भुकणारे संजय राऊत, धनकड कुठं आहेत त्यांचा शोध घ्या, त्यांना शोधा म्हणणारे, आता धनकडांना काल त्या ठिकाणी पाहून यांच्या कुठं कुठं मिरची लागली आहे हे सुद्धा यांनी स्पष्ट करावं, किंवा यातून यांनी ह्या गोष्टी स्पष्ट कराव्यात की काल जगदीप धनकड आले त्यावेळेस यांनी काल एक बाईट पण दिली नाही, त्यांना ते देणंही महत्वाचं वाटलं नाही. जगदीप धनकड नसताना त्यांनी रान पेटवलं होतं, पण ज्यावेळेस धनकड हे मीडिया समोर आले, जगदीप धनकड हे संविधानिक कार्यक्रमामध्ये अतिशय प्रसन्न होऊन खुश होऊन CPच्या हाताखाली त्यांनी हातामध्ये हात देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणीच या सर्वांचं एक फेक नेरेटिव्ह आपोआप गळून पडलं. मित्रांनो तुम्ही गोष्ट समजून घ्या. ज्या ठिकाणी संजय राऊत जात नाहीत, ज्या ठिकाणी राहुल गांधी जात नाही, त्या ठिकाणी हा कार्यक्रम हा संविधानिकच असणार आणि ते हे लोक जे आहेत हे संविधानिक कार्यक्रमाला गैरहजेरी ही मुद्दाम मारतात, कारण यांना हे संविधानच मान्य नाही. बाबासाहेब हयातीमध्ये असताना यांना बाबासाहेब मान्य नव्हते, आता बाबासाहेबांनंतर त्यांचं संविधान या लोकांनाच मान्य नाही. या गोष्टी आपण स्वीकारल्याच पाहिजे. नेमकं काँग्रेसची रणनीती काय आहे आणि तीच रणनीती आपल्या महाराष्ट्रामध्ये संजय राऊत आपल्या पक्षामध्ये आणायचा प्रयत्न करतात, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. ज्या ठिकाणी देशहित असेल, एखादं कार्य देशाकरता असेल, एखादं देशप्रेमाचं कार्य असेल, देशाच्या हिताचं कार्य असेल, त्या ठिकाणी संजय राऊत आणि राहुल गांधी हे आडवे येतातच. तुम्ही इतिहास बघून चला. 2014 पासून जे आतापर्यंत लाडामध्ये याच्यामध्ये मिळवलेली फॅमिली ही गांधी फॅमिली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना कुठले फॉरेनचे कुठले मिनिस्टर PM अध्यक्ष आले तर त्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी प्रथमतः सोनिया गांधी असायच्या. पंतप्रधान मनमोहन सिंग असताना सुद्धा. पण आता 10 वर्ष अशी वेळ झाली की उच्च वर्गातील पंतप्रधान नाही, म्हणजे यांची सत्ता हे सत्तेमध्ये नाहीत. या लोकांना सत्तेचं एक व्यसन लागलेलं आहे आणि त्यामुळे यांची ही तळमळ चालू आहे. एक खाल्ल्या दर्जाचा जातीमधील एखादा खालचा व्यक्ती पंतप्रधान पदावरती 10-10 वर्ष राहतो आणि पुढील 5 वर्ष 10 वर्ष अजून राहील याची भीती या लोकांना मुळात आहे, हे विसरून सुद्धा आपल्याला चालणार नाही. जगदीप धनकड काल यांच्या तोंडावर ठासून आले आणि त्यांनी ठासून सांगितलं की भारतासाठी, हिंदुस्थानसाठी
आम्ही सदैव आहोत आणि माझ्यावर ज्या लोकांनी राजकारण केलं होतं ते राजकारण हे देशाच्या विनाशासाठी आहे, हे देशाच्या विरोधामध्ये आहे, देशासाठी नाही। या ठिकाणी तिथं हजर होऊन धनखड्याने सांगितलं आणि त्या ठिकाणी गैरहजर राहून राहुल गांधींनी सांगितलं आम्हाला फक्त सत्ता पाहिजे, संविधान ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मानतच नाही, संविधान हे लोकांसाठी आहे, संविधान हे आमच्यासाठी नाही, कारण आमची फॅमिली ही वेगळी आहे, आमचं राजघराणं आहे, हे त्यांना सांगायचं असेल। बघा तुम्ही प्रत्येक वेळेस हा व्यक्ती गैरहजर असतो आणि खास करून त्या गोष्टी देशाच्या हितासाठी असतात त्या ठिकाणीही हा व्यक्ती गैरहजर असतो। पण आम्ही विरोधी पक्ष नेता आहे म्हणून चांगल्या चांगल्या बिलाला विरोध करण्यासाठी संसदेमध्ये हंगामा ही हाच करतो। भारतामध्ये ज्यावेळेस आर्थिक क्रांती घडून आली, जीएसटी आणलं गेलं, त्यावेळेस जीएसटीला विरोध करणारे हेच होते। देशाची प्रगती, देशाची एक अस्मिता, देशप्रेम ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्याच्या विरोधामध्ये नेमके हे लोक असतात। तुम्हाला शेवटी मी हेच सांगू इच्छितो, ज्या वेळेस राहुल गांधी आणि संजय राऊत हे कुठल्या गोष्टीला विरोध करतील त्यावेळेला तुम्ही समजून जा जी गोष्ट होते ती राष्ट्रहितासाठी होते, राज्याच्या हितासाठी होते, म्हणून हे लोक त्या गोष्टीला विरोध करतात। आता यांचा इतिहास हाच बनला गेलाय आणि यांचे प्रत्येक बयान, प्रत्येक वागणूक हेच सांगते। पण संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या थोबाडामध्ये जगदीप धनखड यांनी सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला हजर राहून आणि तरी थोबड हाणलेलंच आहे, पण त्या ठिकाणी गैरहजर राहून राहुल गांधी सुद्धा खोटारडे आहेत हे या ठिकाणी सिद्ध झालंय। तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करत चला, कारण आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही। आपल्या व्हिडिओवरती वाईट कमेंट करून आपले व्हिडिओ खाली दाबायचा प्रयत्न हे लिबरल लोक करतात। त्यासाठी सर्वांना कळकळीचं आव्हान आहे की आपला व्हिडिओ लाईक करून कमेंट करून एक वेळेस शेअर कराच। उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी।